ईव्हीएम घोटाळा करून भाजप जिंकल्यास देशात भडका उडेल, उद्धव ठाकरेंचं भाकीत. तर पराभव दिसू लागल्यानं ईव्हीएमवर आरोप, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, मुख्य आरोपीला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणासाठी जरांगे पुन्हा मैदानात. धाराशिवमधून आजपासून संवाद दौऱ्याला सुरुवात. तर देवेंद्र फडणवीसांवर जरांगेंची पुन्हा टीका. शिक्षक आमदार कपिल पाटील जेडीयूला देणार सोडचिठ्ठी. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज नव्या पक्षाची घोषणा करणार. नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये गेल्यानं कपिल पाटील नाराज. निवडणुकीपूर्वीच अमरावतीमध्ये अडसूळ विरुद्ध राणा संघर्ष. एक वेळ राजकारण सोडून देईन पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही, अडसूळांची भूमिका. तर अडसूळ आमचा प्रचार करतील, राणांचा दावा. पुढील आठवड्यात सरकारी बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढ होण्याची शक्यता. 5 दिवसांच्या आठवड्याची मागणीही विचाराधीन असल्याची सूत्रांची माहिती.